हाय गाईज, गुड मॉर्निंग। तर आज आम्ही जातोय मेहरून लेकला। आमच्या गुलाबाईचं म्हणजे पिऊची गुलाबाई जी बसवली ते आम्ही त्याचं विसर्जन करायचं आहे। तर गुलाबाईच्या विसर्जनसाठी जातोय आणि थोडं म्हटलं चला आज त्यानिमित्ताने सगळेजण जाऊया आणि थोडं कुठेतरी बाहेर निघू म्हटलं। सो स्टे ट्यून। कुठे चाललो आपण? जे बाबाच्या विसर्जनाला। हो ना, खाऊ खायला आम्हाला तिकडनं येताना नाश्ता करायचा आहे ना, ते सांगते तू। जसं गोड गोड रेडी झालोय आम्ही। सो तुम्ही पण कंटिन्यू करा आमच्यासोबत। सो मंडळी, आम्ही आता आलोय मेरून लेकला। ऊन खूप लागतंय, सकाळ सकाळची वेळ ॲक्च्युली, बट असं वाटत नाही आहे की सकाळी दुपारसारखं ऊन लागतंय आणि खूप छान परिसर दिसतोय। जे कोणी जळगावचे असतील त्यांना माहीतच असेल। आणि गुलाबाईचं विसर्जन करायचं आहे आम्हाला म्हणून आलो होतो जस्ट। बघू शकता बघा, किती अफाट पाणी दिसतंय जिकडे तिकडे। एकदम म्हणजे भीती वाटते ते पाण्याला बघून। आणि पिऊन ते गेले पुढे। मस्त छान असं मस्त वाटतंय। वा बघा मंडळी, किती छान टोपल्या बनवलेल्या। अय तिला वरती पकडा ना। बापरे, किती पाण्यामध्ये जात आहेत लोक, भीती वाटते। बघा बघा किती पाणी आहे ना। बापरे, इकडेच टाकून देशील इथं पायदळ येईल ते, कारण आपल्या मध्ये उतरता नाही ग बाई, मध्ये नाही, मला भीती वाटते। नमस्कार करून गुलाबाई माता की जय। टाकू ही गुलाबाई माता की। मग ते उंच होतं ना बेटा, खाव बस। सो आता विसर्जन केलेलं आहे, कारण की खूप उंच होतं ते, म्हणजे असं वरतूनच काही खावं लागलं। ते कसं तरी वाटत होतं, बट काही हेच नव्हता ऑप्शन। सो आता छान असं विसर्जन झालेलं आहे। छान वाटतं इकडे येऊन। खूप दिवसानंतर आली मी तर इकडे, खूप म्हणजे खूपच माझी इच्छाच होती आपण जाऊया मेरूनला विसर्जन करायला। चला। ती बिल्डिंग पण एकदम सो आता आम्ही ना मिसळ खायला थांबलो होतो। ॲक्च्युली फेमस ती मिसळ खूप इथं प्रसिद्ध आहे आणि टेस्टी पण असते। नको। सो तर पण पिऊ थांबायला तयार नाही, अजिबात नाही, तिथं नाहीच म्हणते। सो आम्ही गाडीतून उतरून म्हणजे तिथं गेल्यावर वापस आलो, गाडीत बसलो। त्यांना म्हटलं जाऊ दे, पार्सल घेऊन घ्या, ही अशी किरकिर करते ना, त्याला बरं नसल्यामुळे। काय बाळा बघ, रुमाल काढून घ्या ना। म्हटलं जाऊ द्या, पार्सल घेऊन घेऊ घरी आणि मग काय ग बघा कशी चिडचिड करते तिची। नमस्कार कर बाळा, नमस्कार। सो आता जाऊ आम्ही 10 मिनिटात घरी पोहोचून जाऊ
मग भेटते तुम्हाला. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय. नाही. सो कट टू एंड घरी आलो. त्याच्यानंतर छान असं नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते की त्याच्यानंतर आलो ते मिसळ वगैरे खाल्ली आणि डायरेक्ट इतकी झोप येत होती अक्षरशः पिऊला झोपवलं 5 मिनटं. म्हटलं आता रेस्ट करूनच घेते. तर कशाला 5 मिनटं थोडीच झोपतो ना आपण. अर्धा पाऊण तास झोपले आणि ते गेले बाहेर. म्हटलं चला तोपर्यंत थोडा व्हिडिओ शूट करते. आणि तर आणि हिला पण औषध वगैरे दिलं, थोडंफार खाऊ म्हणजे आता ती तेव्हा काही खाल्लं नाही तिने, म्हणून म्हटलं मग आता तिच्यासाठी पेस्ट बनवली. तांदूळ भाजून वगैरे असते ही पेस्ट आणि लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक असते. त्याच्यामुळे म्हटलं काय ग नाही आली नाही मावशी नाही का? मला तर दिसली ती. तर आता मग आम्ही काय नाही मिसळ वगैरेच खाऊन घेतल्या. मिसळच खाऊन घेतले आणि आता काही स्वयंपाक काही होणार नाही, काही केलाच नाही. सो ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्या मैत्रिणींनो आणि असंच प्रेम देत राहा. बघा ती कशी अभ्यास करते आमची. हे दादाचा पेन वही आहे. दादाच्या अभ्यासात हाय कर. नमस्कार. कसे करते तू? नमस्कार कर बाबू. नाही करायचा नाही. ती पिऊ कशी करते, परी कशी करते. कर कर कर. नको दादाची नोटबुक आहे, पेपर चालू. आणि असं ऑफ कॅमेरा असतो ना त्यावेळेस इतकी ॲक्टिव्हिटी करते की असं वाटतं किती कॅच करावं गीतं आणि मुवमेंट सगळ्या काही. आणि जेव्हा व्हिडिओ ऑन केला की तेव्हा काय नसतं. चला असो लहान मुलांचं चालूच असतं. चला बाय.